मार्गे तांदळा मातुरी मार्गे खरवंडी म्हणजे नगर जिल्हा मार्गे पाथर्डी मार्गे तिसगाव करंजी मार्गे करंजी घाट मार्गे अहमदनगरहून केडगाव मार्गे सुपा शिरूर शिक्रापूर मार्गे रांजणगाव वाघोली मार्गे खराडी बायपासून चंदननगर मार्गे शिवाजीनगरहून पुणे मुंबई हवे मार्गे लोणावळा पनवेल वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदान दादर शिवाजी पार्क मुंबई। पुन्हा एकदा आंतरवाली आपला जो रूट आहे आंतरवाली ते मुंबई पायी जाण्याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना विशेष करून सांगतो। या मार्गे आपली पायी दिंडी जी आहे जाणार आहे तिला नाव देतोय आपण पायी दिंडी जाणार आहे। ज्या मार्गावरून आपण जाणार आहे त्या मार्गावरती महाराष्ट्रातल्या इकडच्या बाजूच्या म्हणजे जो रूट असेल त्या रूटच्या इकडच्या बाजूच्या आणि इकडच्या चारही बाजूच्या लोकांना त्या रॅलीच्या मधल्या मार्ग जो आहे आपण जो मार्गे जातोय त्याच्यात सहभागी व्हायचंय। आपला मार्ग असा आहे पुन्हा एकदा सांगतो आंतरवालीहून सकाळी 9 वाजता 20 जानेवारीला आपण मुंबईकडे कूच करतोय। सगळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी यात सहभागी व्हायचंय। त्यासाठी आंतरवालीतून 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता निघणार शहागड मार्गे गेवराई म्हणजे बीड जिल्ह्यात आपण प्रवेश करतोय जालना जिल्ह्यातून पाडळशिंगी मार्गे मादळमुई तांदळा मातोरी खरवंडी मार्गे म्हणजे आपण बीड जिल्ह्याच्या हद्दीतून नगर जिल्ह्याच्या हद्दीत जातोय आपण पाथर्डी तिसगाव करंजी घाट मार्गे अहमदनगर मार्गे केडगाव सुपा मार्गे शिरूर मार्गे शिक्रापूर रांजणगाव मार्गे वाघोली खराडी बायपास मार्गे सरळ चंदननगर मार्गे आपण पुढे पुणे शिवाजीनगरहून मुंबई पुणे हवेला पण लागतोय। लोणावळा मार्गे पनवेल मार्गे आपण वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदानला जातो। शिवाजी पार्क आझाद मैदान दादर मुंबई इकडे आपण ही आपली पायी जी मराठा आरक्षणासाठी आपण जातोय तर ही सुरुवात अशी होणार आहे। महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना माझी एक विनंती आहे की आपण जो इकडचा भाग येतोय म्हणजे आंतरवाली पासूनचा पूर्वेचा इकडे जेवढे जिल्हे येत आहेत या सगळ्यांना विनंती आपण हवेवरती म्हणजे आंतरवालीकडे यावं। जे इकडची बाजू आहे गंगाकडची दक्षिण उत्तरची बाजू जी आपण पाडळशिंगी मार्गे मोठा हवे मार्गे जातोय तर दक्षिण आणि उत्तरच्या बाजूचे जे जिल्हे आहेत त्या सगळ्या बांधवांना जसं त्यांना मध्ये शक्य आहे तसं त्यांनी सहभागी व्हावं। आपण पुढे पुणेकडे जातो तसं कोल्हापूरचा तिकडचा कोकणच्या पट्ट्यातले विदर्भातल्या आणि खानदेशातल्या बांधवांना जसं त्यांना नगरपर्यंत सहभागी होता येईल किंवा पुढे पुण्याजवळ सहभागी होता येईल त्या पद्धतीनं सहभागी व्हावं। आपण असं करत शांततेत मुंबईमध्ये जातोय। फक्त विनंती महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एकच आहे आपण आहेत तोपर्यंत आपल्या लेकराला आपल्याला आरक्षण द्यायचं। आपल्या पाठीमागं जर आपण असताना जर मराठ्यांच्या पोरांना आपण आरक्षण नाही दिलं तर प्रचंड आपल्या पोरांच्या हाल होणार आहेत। अंमली करण्याच्या वेळीपेक्षा बेकार वेळ मराठ्यांच्या पोरावरती येऊ शकते। सगळ्याला माझी हात जोडून विनंती आपण घरी राहायचं नाही। आपण घरी राहिलो तर आपल्या लेकराचं वाटोळं होतंय। ही शेवटची लढाई आपली ही आपल्याला जिंकायची। आता माघारी आरक्षण घेतल्याशिवाय याच्यावरती आपण ठाम आहेत। आता हे सगळं मला वाचता येणार नाहीये जे निवेदन आहे निवेदन सुद्धा आपण परफेक्ट सगळ्याला देतोय। मला वाटतं याच्या PDF बनवून म्हणजे निवेदनाच्या
ट्रॅक्टरामध्ये काय साहित्य घ्यायचंय, ड्रम पाणी पिण्यासाठी कसे घ्यायचे, पाण्याची व्यवस्था कशी, सामान ठेवायची व्यवस्था कशी, धान्य कसं घ्यायचंय, याचं सगळं ए टू झेड आपण लिहिलंय. आपण याच्यामध्ये 2 दिवस 2 रात्री घातल्या लिहिण्यामध्ये. हे मोठं आहे, इतकं मीडियांसमोर वाचणं शक्य होणार नाही. त्याचे आपण PDF करून सगळ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिलं. त्या पद्धतीनं सगळ्यांना तयारी करायची. आपण विशेष एक आचारसंहिता घालून दिलेली शांततेची. त्या आचारसंहितेत मराठ्यांच्या घराघरातल्या बांधवानं जे आपल्या पायी रॅलीमध्ये सहभागी झालेत, त्या सगळ्यांनी नियमात माझ्यासह सगळ्यांनी आचारसंहितेचं त्या नियमाचं पालन करायचं. त्यापुढे एकाही मराठा समाजाच्या माणसानं जायचं नाही.